नमस्कार, मी प्रतिमा शिंदे। अल्फाज न्यूज एक नई सोच मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। रयत सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक श्री चंद्रकांत भोसले हे मुंबई पोर्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर वडकी येथे त्यांनी पोल्ट्रीचा शेड 1988 मध्ये विकत घेतला। एवढंच नव्हे तर वडकी येथील सकाळ प्रेसच्या जवळ आणखीन एक जागा त्यांनी मसाला उद्योगासाठी विकत घेतली, परंतु ती जागा ही टॉवर लाईनच्या खालचीच आहे। टॉवर लाईनच्याच खालची जागा घेण्यामागे यांचा नेमका उद्देश कदाचित असा तर नसावा की मंत्रालयामध्ये त्यांचे जेही संबंध आहेत त्यांचा इथे उपयोग करून घेता येईल। पोल्ट्री फार्म व मसाले उद्योगामध्ये जेव्हा यश त्यांना नाही मिळाले, म्हणजे या ठिकाणी त्यांचा उद्योग नाही चालला, मग त्याच ठिकाणी म्हणजेच 1990 साली त्यांनी जी पोल्ट्री फार्म साठी जागा घेतली होती त्याच ठिकाणी त्यांनी प्री प्रायमरी शाळा चालू केली। यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी यांनी प्री प्रायमरी शाळा चालू केली ही खरोखरच गोष्ट विचार करण्यासारखी आहे। जी पोल्ट्रीची जागा असते ती कशा प्रकारे असते आणि या ठिकाणी यांनी ही शाळा कशा अवस्थेत चालू केली असते। धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी असूनही लोटस गार्डन इंग्लिश मीडियमची जी शाळा आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी मुलांकडून फीस आकारली जाते। 2007 साली या शाळेची 10वीची पहिली बॅच ही पास आउट झाली। या शाळेबाबत असा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे की या शाळेचा शिक्षणाचा जो दर्जा आहे हा खरंच उच्च प्रतीचा आहे का? कारण 2007 ते 2023 या वर्षांमध्ये 16 वर्षात म्हणजे एकूण 16 वर्षात या शाळेतून एकही विद्यार्थी असा नाहीये जो सरकारी कोणत्याही अधिकारी पदावरती आहे किंवा क्लास 1 ऑफिसर लेवलला आहे। जर खरंच असेल तर माननीय चंद्रकांत भोसले सरांनी तो विद्यार्थी आम्हाला प्रत्यक्षात दाखवावा की हा विद्यार्थी या बॅच मधून हा पास आउट आहे। लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूलचे अनेक नियम बाह्य ब्रांचेस या ठिकाणी सुरू आहेत। त्यापैकी मांजरीमध्ये एक, देवाचिरोळी येथे एक व फुरसंगी येथेही एक असे या शाळेचे ब्रांचेस चालू आहेत। आमच्या माहितीप्रमाणे यातील एकही ब्रांच जे आहे ही नोंदणीकृत नाहीये। या ठिकाणचे जे हे ब्रांचेस आहेत आणि त्या कोणत्या शाळेत चालवली जातात यांची नावे आम्ही पुढच्या बातमीमध्ये जाहीर करणार आहोत। आमच्या खात्रीशीर सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत यांना लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूलकडून जो दाखला देण्यात येतो त्यासाठी प्रत्येकी ₹5000 फी आकारण्यात येते। तर हा किती मोठा घोटाळा आहे। एवढंच नव्हे तर हा घोटाळा जो आहे सुरळीतपणे गेली 4 वर्ष झालं चालू आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे जेव्हा आपण शाळेमध्ये ॲडमिशन घेत असतो त्यावेळी प्रत्येक शाळा ही प्रत्येक पालकाकडून डोनेशनच्या रूपामध्ये काही ना काही रक्कम घेत असते, परंतु नियम असा आहे की जेव्हा तो विद्यार्थी शाळा सोडून जातो त्यानंतर प्रत्येक पालकाला ही रक्कम परत द्यावी लागते शाळेला। परंतु लोटस गार्डन इंग्लिश मीडियम जी शाळा आहे जी 1990 साली प्री प्रायमरी पासून चालू झाली होती, या शाळेमधून जेवढेही विद्यार्थी आपले दाखला घेऊन आतापर्यंत बाहेर पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आतापर्यंत किती जणांनी हे डोनेशनची जी रक्कम आहे परत मिळवलेली आहे असतील तर नक्कीच त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आणि ज्यांना ही रक्कम परत मिळालेली नाहीये आणि विद्यार्थ्यांनी ही शाळा सोडलेली आहे त्या पालकांनीही आम्हाला नक्कीच। खरे पाहता भ्रष्टाचाराचे स्वरूप खूप वेगवेगळे आहेत। वेगवेगळ्या प्रकारे भ्रष्टाचार हे केले जातात, घडतही आहेत, परंतु विद्येचे माहेर म्हणून आपण ज्या शाळेत विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना जे तिथे पाठवतो आणि त्या शाळेत किंवा त्या ठिकाणी जर अशा वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असेल तर मग आपण विश्वास हा कुणावर ठेवावा व भ्रष्टाचार मुक्त भारत हा कसा होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मग पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसकट। मी प्रतिमा शिंदे, अल्फाज न्यूज एक नई सोच मध्ये। धन्यवाद।